बातमी महायुतीबाबत आहे। महायुतीने महाविकास आघाडीचे 2 कनिष्ठ मित्रपक्ष पळवले असंच म्हटलं पाहिजे। याचं कारण म्हणजे महादेव जानकरांपाठोपाठ राजू शेट्टी देखील मवियाच्या कंपोतून बाहेर पडून महायुतीत जाण्याच्या तयारीत दिसतात। खुद्द जयंत पाटील यांनीच तसं बोलून दाखवलं। जानकरांना तर पवारांनी माढ्याची जागा देऊ केली होती। गोष्टी फायनल देखील झाल्या होत्या, पण रविवारी जानकर यांनी अचानक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आपण महायुतीचे परभणीचे उमेदवार असल्याचं जाहीर केलं। त्याच वाटेवर आता राजू शेट्टी चालताना दिसतात। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मीच उभा राहणार अशी भूमिका राजू शेट्टींनी घेतली आहे। तर महादेव जानकर आणि राजू शेट्टींसंदर्भात जयंत पाटील यांनी काय म्हटलंय पाहूया। जानकरांना पवार साहेबांनी उघडपणाने सांगितलेलं होतं की त्यांना माढ्यामधून देण्याची इच्छा आहे, पण त्यांचा वेगळा निर्णय झालेला दिसतोय काल। त्यामुळे आता माढ्यात आम्हाला पुन्हा नव्याने विचार करण्याची पाळी आहे। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आमच्या बाजूने लढावेत अशी आमची सगळ्यांची इच्छा होती, पण त्यांचा वेगळा पवित्रा दिसतोय। शिवसेनेचे नेते त्यांच्या संपर्कात आहेत, होते, त्यांच्या बैठकी झालेल्या होत्या असं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं आणि आम्हाला वाटत होतं की एकत्रितपणाने ते शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याबरोबर धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होतील आणि त्यांनी व्हावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा होती, पण सध्याचं चित्र असं काही दिसत नाही। उमेदवार देणार महाविकास आघाडी हातकणंगले त्यांनी पाठिंबा नाही घेतला तर मग महाविकास आघाडीला सर्व ठिकाणी उमेदवार उभे तर करावेच लागतील ना। याबद्दल आणखी माहिती घेऊ। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्या सोबत आहेत। निलेश, यापूर्वी सुद्धा महादेव जानकरांच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं, तोच कित्ता आता शेट्टींच्या बाबतीत सुद्धा गिरवला जाण्याची शक्यता आहे का? सौरभ, 2 दिवसांपूर्वीच महादेव जानकर यांना ऑफिशियली माध्यमांसमोर येत जाहीर केलेला आहे की मी आता महायुतीचा घटक पक्ष आहे, महायुतीतच राहणार आहे आणि महायुतीमधून परभणी लोकसभेची जागा आम्हाला सोडण्यात आली आहे। राष्ट्रीय समाज पक्ष या ठिकाणाहून आपला उमेदवार उभा करणार आहे, म्हणजे ते स्वतःच लोकसभेच्या रिंगणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। तर दुसरीकडे हातकणंगलेच्या बाबतीमध्ये राजू शेट्टी नेमका काय निर्णय घेणार या बाबतीत अनेक वेळा चर्चा होताना पाहायला मिळत होत्या। या संदर्भामध्ये थेट राजू शेट्टी यांच्याशी संपर्क केला, त्यावेळेस त्यांना स्पष्ट केलेलं आहे की महाविकास आघाडीनं मला सोबत घ्यायचं की नाही हा निर्णय आता त्यांनाच घ्यायचा आहे। काही दिवसांपूर्वी मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये आमची चांगली चर्चा देखील झाली, मात्र त्यानंतर कुठल्याही प्रकारचा संपर्क साधण्यात आलेला नाहीये। त्यामुळे आता महाविकास आघाडीनंच काय तो निर्णय घ्यायचा आहे। दुसरीकडे लोकसभा निवडणूक हातकणंगलेची मी स्वतः लढणार आहे, मी या ठिकाणाहून उमेदवार असणार आहे। जर भाजपला रोखायचं असेल, भाजपला जर पाडायचं असेल तर मला या ठिकाणाहून उमेदवारी दिली गेली पाहिजे। मी स्वतः या ठिकाणी उमेदवार आहे, मात्र मला पाठिंबा दिला गेला पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य राजू शेट्टी यांना केलेलं आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडी काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तर दुसरीकडे जयंत पाटील यांना जे म्हटलं त्यामध्ये आमचा पाठिंबा राजू शेट्टी घेणार की नाही किंवा ते वेगळा पवित्रा घेणार त्यानंतरच आपण पुढचा निर्णय घेऊ, म्हणजेच या ठिकाणाहून उमेदवार उभे करू अशा पद्धतीचे सुतोवाच केलेले आहेत। त्यामुळे आता या दोघांमधला संवाद घडणार की विसंवाद होणार किंवा राजू शेट्टी संपर्क साधणार की महाविकास आघाडी राजू शेट्टींना सोबत घेण्यासाठी त्यांच्याकडून संपर्क साधला जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अद्याप तरी राजू शेट्टी स्वबळावर लढण्यास तयार आहेत। त्यांना मतदारसंघातला पहिला टप्पा जो आहे गावांचा तो पूर्ण केलेला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा मतदारसंघामध्येच आता असताना आपण त्यांच्याशी बातचीत झाली आणि त्यांना स्पष्ट केलं की महाविकास आघाडीनं भाजपला रोखायचं असेल तर मला पाठिंबा द्यावा। सौरभ, निलेश, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। परभणी लोकसभेच्या जागेवर सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा होता।